समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जगप्रसिद्ध आणि शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथील नागपंचमी उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून वन्यजीव विभागाच्या नियम व अटींच्या अधीन राहून यंदा 41 ठिकाणी जिवंत नागांच्या दर्शनाला व पूजनाला परवानगी देण्यात आली होती। गतवर्षी 21 ठिकाणी परवानगी होती। यंदा ही संख्या वाढल्याने शिराळकरांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते। नागांचे निसर्ग चक्रातील महत्त्व आणि सर्प संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने नागांचे शैक्षणिक व प्रबोधनात्मक दर्शन घडवण्यात आले। नागांना कोणतीही इजा पोहोचवणे अथवा मिरवणूक काढण्यास सक्त मनाई होती। वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालील प्रक्रिया पार पडली आहे। सुमारे 700 वर्षांची परंपरा लाभलेल्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात नागपंचमी निमित्त विशेष पूजा, महाआरती व धार्मिक विधी पार पडले। दुपारी 12 वाजता 12 बलुतेदारांच्या हस्ते पारंपरिक पालखी सोहळा झाला। पालखी सोहळा आणि नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 500 पेक्षा अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शहरातील गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली। बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। पोलिसांच्या चोख नियोजनामुळे नागपंचमीचा उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडला। श्रद्धा, परंपरा आणि सर्पसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उत्सवामुळे 32 शिराळा पुन्हा एकदा भाविकांचे आकर्षण ठरले। नमस्कार, मी स्नेहल मिरजकर। मी मूळची इथलीच आहे। माझं जन्मस्थान 32 शिराळा। याचा मला स्वाभिमान आहे आणि अभिमान दोन्ही पण आहे, कारण लहानपणापासून नागपंचमी बघत आली आहे। नागपंचमी म्हणजे नाग आमच्यासाठी एक प्राणी नाही, तर आम्ही त्याचा देव म्हणून पूजन वगैरे करतो। लहानपणापासून नागाला प्राणी न मानता भाव मानायची परंपरा आमच्यासाठी आहे। आज भावाचा उपवास आहे। भावाचा उपवास आम्ही उद्या नागपंचमीची म्हणजे नागाची पूजन करून त्याचा उपवास सोडला जातो। आधी हा आम्ही मातीचा नाग पूजला जायचा, पण आता सरकारकडून नागांची पूजा करण्यासाठी म्हणजे प्रबोधनात्मक त्याची पूजा करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली आहे। त्यासाठी सरकारचं मनपूर्वक आभार। आमची नागपंचमी अशीच चालू राहो, तुमच्या सरकारचं पण आम्हाला सोबत त्यासाठी राहो आणि नागाची आम्ही आमच्या शिराळकरांकडून कुठलीच म्हणजे हेटाळणं होत नाही आणि कुठलाच नागाला कुठलीच हानी केली जात नाही आमच्या शिराळकरांकडून। 42 नागराज मंडळांना सार्वजनिक ठिकाणी नागपूजा व नाग प्रबोधन करण्याची परवानगी प्रशासनाने दिली असल्यामुळे सर्व जनतेमध्ये त्याचा चांगला उत्साह आहे। आणि 32 शिराळ्याची ऐतिहासिक व पारंपरिक नागपंचमी आज साजरी होत आहे आणि कार्यसम्राट आमदार यांनी आपल्याला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी 41 परवाने दिले आहेत। यामध्ये आपल्याला अमित शहाजी, तसेच आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा, वन मंत्री यांचे मनापासून आभार मानते। तसेच लाडक्या बहिणी आदल्या दिवशी, नागपंचमीच्या आदल्या दिवशी लाडक्या भावाची नागाची धार्मिक पद्धतीने पूजा करते आणि या पूजेचं कुठेतरी चांगलं स्वरूप आलंय असं मला वाटतंय की तिला, त्या लाडक्या बहिणीला जिवंत नागाची पूजा करण्याची संधी या आम्हाला लाडक्या भावानी आमदारांनी दिलेली आहे। त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते। माझी सर्व मंडळांना विनंती आहे की आपली ही अशीच परंपरा चालू ठेवण्यासाठी कुठं गालबोट नाही लागला पाहिजे, यासाठी चांगल्या पद्धतीने आपण नागपंचमी साजरी करूया। नाग निराळा 32 शिराळा, नाग निराळा 32 शिराळा। जगप्रसिद्ध नागपंचमीच्या निमित्त जे नागभूमीत यात्रेकरू येतात, त्यांच्या यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी एक छोटीशी प्रहार संघटना श्रीराम फाउंडेशन व जी आमची टीम आहे, त्या टीमच्या अंतर्गत गेली 4 वर्ष झाला आम्ही 5 ॲम्ब्युलन्स ह्या अवेलेबल करून ठेवतो। त्यामध्ये एक पूर्ण कार्डियाक गाडी असते, त्यामध्ये एक डॉक्टर, एक हेल्पर आणि ड्रायव्हर। त्याच्या व्यतिरिक्त 3 गाड्या ज्या आहेत त्या ऑक्सिजन सहित मिनी आयसीयू त्यामध्ये असतो आणि एक गाडी ही नुसती ॲम्ब्युलन्स याकरता असते। गेली 4 वर्ष झाली आम्ही ही सेवा देतो आहे। हे करण्याचा मागचा उद्देश काय आहे? एक 4 ते 5 वर्षापूर्वी मांगले रोडला एक मोठा अपघात झाला होता आणि त्यावेळी त्यांना मदत न मिळाल्यामुळं त्यांचा जागेवरती मृत्यू झाला होता। त्या कारणास्तव आमच्याकडून एक यात्रेकरूंना चांगल्या प्रकारे मदत आणि सेवा मिळावी हीच आमची सगळ्यांची भावना आहे। तुम्ही फ्री बसतो त्या दिवशी म्हणजे नागपंचमी दिवशी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट आपण ॲम्ब्युलन्स सर्व्हिस
देतोय, गेली 4 वर्ष झालं देतोय. त्याचं कारण असं की एक आमच्याकडून काहीतरी सेवाभाव व्हावा या अनुषंगाने भागातल्या ज्या गाड्या आहेत, कोल्हापूर शाहूवाडीतून आमचे आंबेकर आहेत ते येतात, आमचे तिगळे भैया श्रीकांत तिगळे हे वाड्यावरून येतात, त्यांची कार्डियाक गाडी आहे. शिराळची आपली अँब्युलन्स आहे. परत त्याच्यानंतर धनराज तापोळे हे तिकडून येतात. अशा 5 गाड्या आम्ही अवेलेबल करून ठेवतो 2 दिवसासाठी. शिराळा नागपंचमीच्या अनुषंगाने शिराळा पोलीस व सांगली पोलीस यांच्याकडून नागपंचमीच्या सणाच्या उत्सवाच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यात्रेच्या अनुषंगाने आपण जवळ सुमारे 500 पेक्षा जास्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.